नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक सामायिक समीकरणाचं उपयोजन। आता या ठिकाणी एक शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे। हे शाब्दिक उदाहरण आपण पहिल्यांदा वाचून घेऊयात आणि त्याचे भाग करूयात। पहिला भाग जो येईल तो म्हणजे एका आयताची परिमिती 40 सेमी आहे। त्यानंतर त्याचा दुसरा भाग येईल तो म्हणजे आयताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये तिसरा भाग येईल आणि जो तिसरा भाग आहे तो तर नंतर असतो, तो लक्षात ठेवा। तो तर नंतरचा भाग आहे आणि हा जो तर नंतरचा भाग आहे तो आहे खरा प्रश्न। मग आता याचे 3 भाग आपल्याला करता आले पाहिजेत। जर आपल्याला हे 3 भाग करता आले तर आपल्याला पटकन हे जर 3 भाग आपल्याला करता आले तर आपल्याला पटकन ते उत्तर काढता येऊ शकतं। आता या 3 भागांमध्ये पहिला भाग ही पहिली अट असते। पहिला भाग सांगतो एका आयताची परिमिती 40 आहे। आता आयताची परिमिती 40 आहे आणि काढायला सांगितलंय आयताची लांबी रुंदी। आयताची लांबी रुंदी हा प्रश्न आहे, त्याच्यावरून मग आपण लांबी रुंदीला अक्षरं लिहून घेतली। समजा आयताची लांबी x सेमी व रुंदी y सेमी आहे असं म्हणून घेतलं। आता पहिली अट म्हणजे पहिला भाग, तो पहिल्या अटीनुसार आपण काय लिहिणार आहोत तर x y हे लांबी आणि रुंदी आहेत। मग परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी किंवा रुंदी अधिक लांबी। तर लांबी अधिक रुंदी आपण केलं तर त्यानुसार 2 कंसामध्ये लांबी x आणि y यांची बेरीज आणि परिमिती सांगितली आहे 40, याचा अर्थ बरोबर 40। म्हणजे एका आयताची परिमिती 40 सूत्र वापरून आपण 2x अधिक y कंसात 2 कंसामध्ये x अधिक y बरोबर 40 असं लिहून घेतलं। आता यामध्ये 2ने दोन्ही बाजूला भागलं तर येईल x अधिक y बरोबर 20, हे समीकरण 1। आता दुसरी अट आपण वाचूया। दुसरी अट सांगते की आयताची लांबीला आपण म्हटलं x ही असेल की बरोबर चिन्ह करायचं, लक्षात ठेवा। आयताची लांबी x ही आहे तर बरोबर चिन्ह। दुपटीपेक्षा 2 सेमीने जास्त, कोणाच्या? रुंदीच्या। मग रुंदी yच्या दुपटीपेक्षा 2 सेमीने जास्त, 2 सेमीने जास्त म्हणजे अधिक 2। अशा पद्धतीने हे दुसरी अट झाली। फक्त आपण हे समीकरण लिहिताना x y बरोबर आकडा असं लिहिणार आहोत। तर हे लिहिण्यासाठी पहिल्यांदा x लिहून घेतलं, 2y पलीकडच्या बाजूला आहेत ते धन आहेत, तिकडे ऋण होतील म्हणून ऋण 2y आणि 2। अशा पद्धतीने हे दुसरं समीकरण झालं। पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे आपण y लोप पाहून सुद्धा घालवू शकतो, परंतु या ठिकाणी निश्चयक पद्धतीने सोडवलेलं आहे। आपण लोप पाहून पटकन ते सोडू शकतो। निश्चयक पद्धतीने सोडवताना काय करायला लागेल, x y बरोबर 20, तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा d तयार करावं लागेल। d तयार करताना आपण 20 आणि 2 घेणार नाहीत। मग पहिला x आहे त्याचा 1 होऊन जाईल, दुसरा y आहे त्याचा 1 आणि ऋण 2 म्हणून 1 आणि ऋण 2 होईल। यांचा गुणाकार करून घेतला, 1 ऋण 2, 1चा गुणाकार होईल तिरका आणि मग 1 आणि ऋण 2चं ऋण 2 येईल आणि हा 1 होईल। दोघांची चिन्ह समान आहेत म्हणून बेरीज केली आणि 3 लिहिले। समान चिन्हे बेरीज, भिन्न चिन्हे वजाबाकी, एवढा साधा नियम लक्षात ठेवायचा। एक्सचं सोडवताना आपण काय करणार आहोत तर जे एक्सवाले आहेत ते लिहिणार नाहीत, वायवाले आणि स्थिर पदं लिहिणार। स्थिर पदं आधी लिहिणार, तर स्थिर पदं आहेत 20 आणि 2 आणि एक्सवाले वायवाले जे आहेत ते 1 आणि ऋण 2 अशा पद्धतीने येईल। त्यानंतर त्यांचा गुणाकार, तिरका गुणाकार करूयात। तिरका गुणाकार करताना 20 आणि ऋण 2चा गुणाकार होईल, तसाच 2 आणि 1चा गुणाकार होईल। मग आता 20 आणि ऋण 2मध्ये एकाला ऋण चिन्ह म्हणून ऋण उत्तर येणार 40 आणि दुसरं 2, मग ऋण 40 ऋण 2 दोघांना समान चिन्ह, बेरीज होईल। मोठे जे काही चिन्ह असेल ते लिहिलं आणि ऋण 42। आता वायचा निश्चयक तयार करायचा आहे, तर वायला जे गुणणार आहे ते लिहून घेणार, ते लिहिणार नाही। वायला जे गुणतायत ते लिहायचे नाहीत, ते सोडून एक्सचे आणि स्थिर पद लिहायचे। एक्सला 1 आहे
आणि 20 2 ही स्थिर पद आहेत. मग त्या तिरका गुणाकार केला त्या दोघांचा 2 आले. या दोघांचा तिरका गुणाकार 20 आला. ऋण 18 ही याची किंमत आली. एक्सचे आपण पाहिलं होतं त्या पद्धतीने एक्सचं सूत्र लिहिलं, त्याच्यात किमती लिहिल्या आणि उत्तर काढलं. वायचं सूत्र लिहिलं, त्यामध्ये किमती ठेवल्या आणि वायची किंमत आली.